कोकणात पावसाच्या सरी कोसळू लागल्या की गणेशोत्सवाची चाहूल लागते। आजही रत्नागिरीसारख्या ठिकाणी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींची पूजा केली जाते। त्यामुळे गावागावात मूर्तीशाळा आहेत। एका ठराविक दिवशी किंवा ठराविक दिवसाआधी घराघरातील पारंपरिक गणपतीचे पाट मूर्तिकारांना दिले जातात आणि गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती वाजत गाजत घरी येते। आपला बाप्पा कसा तयार होतोय, कसा दिसतोय हे बघण्यासाठी अनेकांचे पाय या चित्रशाळांकडे वळतातही। बरोबर 1 महिन्यानी म्हणजेच 7 सप्टेंबरला गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होतंय। त्यामुळेच आता चित्रशाळांमधील लगबग सुद्धा वाढली आहे। रत्नागिरी शहरातील वरचा फगरवठार येथील मूर्तिकार वामन सुवारे यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे रत्नागिरी प्रतिनिधी दुर्गेश पिलणकर यांनी। नमस्कार, तुमचं नाव कसं? वामन विठ्ठल सुवरे। आणि तुमच्या या कार्यशाळेचं नाव? कार्यशाळेचं नाव वामन आर्ट्स, वामन सुवरे आर्ट। या तुमच्या कार्यशाळेला किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली। आणि तुमच्या इथे गणपतीला सुरुवात कधी झाली बनवायला मूर्ती? जून महिन्यापासून। तो एक विविध कालावधी असतो की? पावसाळा कालावधी असतो मूर्त्या बनवायचा शाडू मातीच्या। तुमच्या इथे कोणकोणत्या मूर्त्या बनवल्या जातात? सगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जातात। आणि आता तरी सर्वाधिक मोठं चित्र तुमच्या इथे कुठल्या गणपतीचं? सर्वाधिक चित्र काजरगडे कोमल पिलनकर यांचं। तुम्हाला या क्षेत्रामध्ये म्हणजे किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली। आणि तुमच्या मूर्त्यांना कुठपर्यंत मागणी आहे? आमच्या मूर्त्यांना नाशिक, भुसावळ, दुबई। प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, रत्नागिरी।